नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि पावसामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते। तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ किंवा वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवत असतो। तर असाच एक पदार्थ म्हणजेच ही बटाट्याची भाजी तर जशी बाहेर मिळते तशीच आज आपण घरी बनवणार आहोत। ही बटाटा भाजी लवकर होणारी आहे आणि साहित्य सुद्धा यामध्ये कमी लागतं आणि तेवढीच खायला पण छान लागते। जशी बाहेर मिळते त्याचप्रमाणे आपण आज घरी बनवणार आहोत। तर अगदी टम्म फुगलेली ही बटाटा भाजी कशी बनवायची ते आता आपण बघूया। इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। याची वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी पाण्यात ठेवलेले आहे। तर आता आपल्याला याचे चिप्स पाडून घ्यायचे आहे, म्हणजे पातळ स्लाइस करायचे आहे। इथे मी बटाट्याचे पातळ काप करून घेतलेले आहे। तर बघा अशा प्रकारे सर्व करून घेतलेले आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून असे कपड्यामध्ये व्यवस्थित पुसून घेतलेले आहे। कारण यावर जर पाणी राहिलं तर बटाट्याला बेसन कोट होत नाही, तर त्यासाठी मी इथे व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे। बटाट्याचे काप व्यवस्थित पुसून मी कोरडे करून घेतलेले आहे। आता आपण एका बाउलमध्ये 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि 1 ते 2 चम्मच आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी हळद टाकलेली आहे, लाल तिखट, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता। त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि ओवा मी हातावर असा चोळून टाकणार आहे। बघा यामुळे छान भाज्याला चव येते। इथे मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित कोरडं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोरडं मिक्स केल्यामुळे सर्व मिश्रण एकत्र होतं, तर त्यासाठी तर बघा मी आता इथे थोडीशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे। किंवा तुम्ही यामध्ये तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही मिरचीची पेस्ट सुद्धा यामध्ये वापरू शकता। तर बघा व्यवस्थित आता कोथिंबीर टाकून मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे। त्यानंतर चिमूटभर सोडा टाकायचा आहे, खायचा सोडा। मी अगदी यामध्ये थोडासा सोडा टाकलेला आहे, खायचा सोडा आपला 1 चिमूटभर, आणि व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। तर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे छोट्या चम्मचनी गरम तेल सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा भाजी छान फुगून तयार होते। तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी या बॅटरची पाहिजे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही। आता आपलं बेसनाचं बॅटर तयार झालेलं आहे। इकडे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बटाट्याचे एक स्लाइस करून व्यवस्थित कोट करून त्याला बेसन यामध्ये तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता आपलं बेसनचं बॅटर जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे, एकदम पातळ किंवा घट्ट झालेलं नाही। तर अशा प्रकारे बघा किती छान अशी भाजी आपली फुगून तयार झालेली आहे। तर व्यवस्थित मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायची आहे। तर बघू शकता आपले हे भाजी बनून तयार झालेली आहे, मस्त अशी टम्म फुगलेली आहे। अशाच प्रकारे मी इथे सर्व भाजी तळून घेतलेली आहे। तर बघू शकता किती छान कलर आणि अशी टम्म फुगलेली ही भाजी बनून तयार झालेली आहे। तर इथे मी टोमॅटो सॉस सोबत सर्व केलेली आहे। तर तुम्ही ग्रीन चटणी किंवा असेही हे खाऊ शकता, खूप छान अशी भाजी लागतात। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।